नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये नाउन म्हणतात याबद्दल माहिती बघणार आहोत। तर मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत हे आपल्याला माहीत आहे। त्यामध्ये विकारी आणि अविकारी अशा 2 गटात त्यांची विभागणी होते। विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो असे शब्द। उदाहरणार्थ नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात। आता आपण अविकारी शब्द म्हणजे काय ते बघूया। अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार अविकारी शब्द प्रकारात मोडतात। आता आपण नाम कशाला म्हणायचं ते बघूया। आता पुढे दिलेली वाक्य वाचा। 1 नंबरचं वाक्य आहे तो झाड लावतो। दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे आरोही फळा पहा। तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे अनुराग गोष्ट ऐकतो। चौथ्या क्रमांकाचं वाक्य आहे नदीला पूर आला। 5व्या क्रमांकाचं वाक्य आहे मला पुस्तक आवडते। तर आता वरील वाक्यातील झाड, आरोही, फळा, अनुराग, गोष्ट, नदी, पूर, पुस्तक हे शब्द पहा। हे शब्द वाचले की डोळ्यांसमोर काही वस्तू येतात। आता आपण नामाची व्याख्या बघूया। आता नामाची व्याख्या म्हणजेच नाम कशाला म्हणायचं ते आपण आता बघणार आहोत। तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता इत्यादी। व्याकरणात वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्मांचा अंतर्भाव होतो। आता व्याकरणात नामाचे किती प्रकार पडतात ते बघूया। तर नामाचे विशेषतः 3 प्रकार आहेत। त्यापैकी पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम। आता या प्रत्येक प्रकाराचे आपल्याला माहिती घ्यायची आहे, तर ती माहिती आपण बघूया। नामाच्या प्रकारातील पहिला प्रकार आहे सामान्य नाम। आता सामान्य नाम कशाला म्हणायचं तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मुलगा, लेखनी, घर, शाळा, नदी,
अप्सरा, राक्षस. आता आपण नामाच्या दुसऱ्या प्रकाराबद्दल माहिती घेऊया. दुसरा प्रकार आहे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत, स्वर्ग, नरक इत्यादी. आता आपण नामाच्या तिसऱ्या प्रकाराबद्दल म्हणजे भाववाचक नामाबद्दल बघूया. भाववाचक नामालाच धर्मवाचक नामसुद्धा म्हणतात. तर भाववाचक नाम म्हणजे ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी. तर मित्रांनो, ही होती नामाबद्दलची माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर एज्युकेशन अँड स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.